हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते. तर आज आहे मंगळवार आणि दर मंगळवारी माझी देवपूजा ही ठरलेलीच असते. देवपूजा म्हणजे सगळं काही स्वच्छ देव धुवून वगैरे पुसून पूजा करणं. तर ही आज मंगळवारची माझी देवपूजा आणि देवपूजा मी करताना देवपूजेची मांडणी पायरीनुसार कशी करत असते हे सुद्धा मी सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर व्हिडिओला मी सुरुवात करते आता. तर आठवड्यातून मंगळवारी शुक्रवारी मी माझी देवपूजा ठरल्याप्रमाणे देव धुवून स्वच्छ देवारा पुसून ही देवपूजा मी सर्व काही व्यवस्थित करत असते. आणि देवपूजा करताना मला 1 तासभर तरी पूर्ण लागतच असतो, कारण खूप छान व्यवस्थित पूजा करायची म्हटलं तर बराच वेळ लागतो. तर आता हे देवाचे फोटो आहेत ना, ते माझ्या कुलदेवताचे फोटो आहे आणि माझी माहेरची जी तुळजाभवानी आहे तिचा फोटो आहे. तर हे माझे सर्व कुलदेवताचे फोटो आहेत, ते छान पुसून घेते. आणि देव्हारा आहे ना, वरून असं चपटा असायला पाहिजे. आपल्या घरातील देव्हाऱ्यावर कळस नसावा आणि देव्हारा नेहमी पूर्वेकडे तोंड करून असावा. पूजा करताना आपलं तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड असायला पाहिजे. तर हे सुद्धा गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि बारीक सारीक गोष्टी देवाच्या बाबतीत खूप आपण लक्षपूर्वक केलं पाहिजे. तर पूजा करताना आता नेहमी हळद कुंकू अक्षता वाहिलेले असतात, ते सगळं चारी बाजूनी सांडतात. तर आता हे सगळे चारी कोपरे आणि जो देव्हारा आहे सगळा साफ करून घेतला मी. तर आता तुम्ही बघू शकता हे सगळे माझे देव छान स्वच्छ मी धुवून घेतलेत आणि आता मी देवाची मांडणी करते. हा जो नारळ आहे तो कुलदेवता माझी कुसुंबीची काळूबाई आहे, तिच्या नावाने मी नारळ ठेवते. तर आपल्या कुलदेवतेच्या नावाने नारळ हा आपल्या देवाऱ्यात ठेवायचाच आहे. तर नसेल ठेवला तर ठेवा नक्की, पण हा मी ठेवते. आणि ह्याला आता कोंब आलाय, तुम्ही बघू शकता. तर हे छान वाढत जातं आणि वाढलं ना, खूप वाढलं तर मग मी ते लावायला देते गावी किंवा असं नर्सरीमध्ये लावायला देते. तर आता छान ह्याला आता दुसरं लावलं तर लगेच कोंब आला, हे बघा. म्हणजे कायमचा हा मी नारळ ठेवतच असते कुलदेवतेच्या नावाने. ते देवाऱ्यात ठेवत असते, पण देवाऱ्यात आता जागा नाही होत, कोंब येतो, तर मग इथे लागला जातो. त्याच्यामुळे मग मी इथे आता काच लावून घेतली. तर हे बघा, काच लावून घेतले. तर आता इथे मी हळद कुंकू पहिला आधी ठेवते आणि तांदूळ अक्षता ठेवते आणि मग कलश ठेवते आणि आईला अशी चुनरी ठेवत असते. तर माझ्याकडे साईबाबाची मूर्ती सुद्धा आहे. देव्हाऱ्यात ठेवायच्या वेळेस जेव्हा मी देवपूजा करते तेव्हा हे नवीन वस्त्र टाकत असते आणि पहिलं वस्त्र धुवायला टाकते आणि हे स्वच्छ वस्त्र घेते धुतलेलं. तर हे देवाचंच वस्त्र आहे आणि छान शिवलंय, हे बघा. तर मी देव मांडणी करते. सर्वात आधी इथं कुलदेवताचा नारळ मी ठेवलेला आहे. आता बाकीचे देव मी मांडून घेते. पहिला माझा कुलदेवताचा नारळ मी इथे ठेवत होती, तर पहिला आपल्या कुलदेवताचा नारळ ठेवायचा आणि त्याच्यानंतर देव ठेवते, पण आता इथे ठेवले. तर सर्वात आधी आपल्याला देवपूजा करताना दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो. तर सर्वात आधी माझं कुलदेवता नारळ ठेवलेलाच आहे, पण आता मी खंडोबाची मूर्ती ठेवते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुलदेवताला पहिला मान द्यायचा असतो आणि त्यांना विसरायचं नसतं. तसंच आपल्या माहेरच्या देवाला सुद्धा विसरायचं नसतं. तर कधी पण हळद कुंकू लावताना ह्या बोटाने लावायचं. तर आता मी इथे हळद कुंकू लावते, पहिलं ठेवून घेते. तर मी सगळ्यात आधी इथे ठेवते. तर माझ्याकडे असे छोटे छोटे चौरंग आहेत आणि त्याच्यावरच मी छान देव मांडते. लक्ष्मीची मूर्ती घेते, हे बघा. हे छोटंसं आहे, चौरंगच्या मापाने शिवलेलं आहे. तर आता ही लक्ष्मीची मूर्ती ठेवते मी इथे. ही सुद्धा चांदीची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर सगळ्यात आधी गणपती बाप्पा इथे मधोमध ठेवले मी.
त्याच्या बाजूला आता ही वाटी आहे, त्याच्यात तांदूळ ठेवलेत. माझ्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे आणि ती तांदळात कधी पण ठेवायची. तर वाटीत किंवा प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यावर तुम्ही मूर्ती ठेवा. आणि आपल्या देवाऱ्यात मोजकेच देव असायला हवेत. त्यानंतर बाजूला विठ्ठल रुक्माईची माझ्याकडे पितळची मूर्ती आहे, तर त्यांना हळद कुंकू लावून ठेवते. तर माझ्याकडे एक अजून विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, ती मी पंढरपूरला गेले होते तेव्हा मी आवर्जून घेऊन आले होते. खरं तर आपल्या देवाऱ्यात एकापेक्षा 2 मूर्ती कुठल्याच नसाव्या. तर एकच मूर्ती ठेवायची असते किंवा फोटो, पण त्याच्या व्यतिरिक्त 2 किंवा 3 अशा मूर्त्या कधीच ठेवू नये. पण मला पंढरपूरला गेले होते तर खूप मूर्ती आवडली आणि मी ती देवाऱ्यात आवर्जून ठेवत असते. नाहीतर माझ्याकडे एकच मूर्तीशिवाय कोणतीच 2-2 मूर्त्या अशा मी ठेवत नाही. तर आता मी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे तर त्याच्याच बाजूला ती पण मूर्ती ठेवून देते. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला माझ्याकडे वास्तुयंत्र आहे, ते मी ठेवून घेते. तर सगळ्या देवाला पहिल्यांदा अष्टगंध लावते आणि नंतर हळद कुंकू लावतात. तर असं कोणी म्हणतात की देवता पुरुष देवता असतं त्यांना फक्त कुंकू लावतात आणि स्त्री देवता असतं त्यांना हळद कुंकू लावतात. तर असं काही नाही, मी सगळ्या देवांना हळदी कुंकू लावत असते. फक्त शंकराच्या पिंडीला अष्टगंध लावते, तर कुंकू वाहत नाही. त्यानंतर माझ्याकडे स्वामी महाराज आहे, त्यांची मूर्ती खूप छान आहे, तर ती आता मी मधोमध ठेवते. देवाऱ्यात आपण ज्या मूर्त्या ठेवतो त्या अगदी भरीव असल्या पाहिजेत, पोकळ कोणत्यासुद्धा मूर्ती नसाव्यात. तर भरीव मूर्ती कधी पण घेताना तुम्ही नक्की घेत जा, बघून घेत जावा. तर आता मी ती स्वामी महाराजांची मूर्तीमध्ये ठेवली आहे आणि त्याच्या बाजूला कृष्ण बाळाची मूर्ती ठेवते. तर कृष्णाच्या बाजूला जे माझ्याकडे श्रीयंत्र आहे ते ठेवणार आहे. तर श्रीयंत्र कधी पण असं सरळ रेषा, एक सलग सरळ रेषा आल्या पाहिजेत तसं ठेवायचं. आणि प्लेटमध्ये मी तांदळावर हळद कुंकू वाहून त्याच्यावर ठेवणार आहे. तर श्रीयंत्र हे महालक्ष्मीचं आणि विष्णू देवताचं स्थान आहे आणि ते आपल्या घरात खरंच ती श्रीयंत्र असलं पाहिजे. तुमच्याकडे नसेल तर नक्की आणा. तर ते लक्ष्मीला आपल्या घरात खेचून आणण्याचं काम करत असते आणि त्यांच्यामुळे आपल्या घरात सुख, समाधान, समृद्धी नांदत असते. तर हे असं मी श्रीयंत्र तांदळात ठेवत असते. आणि श्रीयंत्रावर कमळगठ्ठ्याची माळ मी ठेवत असते. तर श्रीयंत्रावर कमळगठ्ठ्याची माळसुद्धा ठेवणं तितकंच जरुरी असतं. तर स्वामीच्या बाजूला मी महादेवाची, शंकराची पिंड आहे माझ्याकडे, ती ठेवते. आणि माझ्याकडे ओमचं आहे, ते छान आहे, माझ्याकडे खूप वर्षापासूनचं आहे, तर ते त्याच्यामुळे मी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मी स्वामीच्या ह्या बाजूला दक्षिणोती आपल्याकडे शंख असला पाहिजे, तर ते मी ठेवलेलं आहे. तर माझ्याकडे अशी पितळाची हत्ती आहेत, ते खूप छोटे छोटे आहेत, छान आहेत. आणि ते खरं म्हणजे देवाऱ्यात असले पाहिजेत. ते सुद्धा लक्ष्मीचंच एक हे आहे. म्हणजे म्हणतात ना, जसं श्रीयंत्र असलं पाहिजे तसं हे हत्तीसुद्धा घरामध्ये असले पाहिजेत. तर तुमच्या देवाऱ्यात नसली जागा तर तुम्ही दुसऱ्या जागीसुद्धा ठेवू शकता. तर ह्या बाजूला मी तांदळावर कासव ठेवते आहे. तर तुम्हाला मी सांगेन की कधी पण कासव जेव्हा घेताना तेव्हा ठेवताना आपण कधी पाण्यामध्ये सुद्धा ठेवतो, पण तो पाण्यामध्ये कसा ठेवावा आणि तांदळात कुठला ठेवावा हे सुद्धा त्याचं हे आहे त्याच्या पाठीमागे. तर हे बघा, पाठीमागे कासवाच्या जे मंत्र असतं, अंक असतात, तर ज्यांच्या कासवांच्या पाठीवर अंक असतात ना, ते तुम्ही तांदळात ठेवा. आणि ज्यांच्या पाठीवर काहीच नसतं ना, ते कासव तुम्ही प्लेटमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये कासव ठेवायचा असतो आणि त्या कासवाचं तोंड देवाच्या समोर असलं पाहिजे असं ठेवायचं. तर पाण्याचा असा छोटासा तांब्या आहे माझ्याकडे, तर त्याच्यावर वाटी ठेवलेली आहे. तो रोज मी पाणी चेंज करत असते आणि देवासाठी पाणी ठेवत असते. आणि त्याच्यानंतर घंटी ही मी डाव्या बाजूला आपल्या डाव्या हाताला ठेवलेली आहे. तर अशी माझ्या घराच्याच बाजूला खूप छान असं सफेद सदाफुलीचं झाड आहे. खूप फुले येतात आणि मी ती डेली फुलं वाहत असते. तर आता ती फुलं मी वाहून घेते. आपल्या देवाऱ्यात मी सांगेन की कधी पण
मोजक्याच मूर्ती असल्या पाहिजेत, म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती, कुलदेवताची मूर्ती, अन्नपूर्णा देवीची मूर्ती, महालक्ष्मीची मूर्ती आणि खंडोबाची मूर्ती आहे आणि स्वामी महाराजांची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्माईची मूर्ती, कृष्ण बाळाची मूर्ती आहे. ह्या मोजक्या मूर्ती मी ठेवत असते आणि तितक्या मूर्ती असल्याच पाहिजे. तर त्याच्या व्यतिरिक्त जास्त मूर्ती ठेवू नये देवाऱ्यामध्ये. तर अशा प्रकारे छान माझी देवपूजा झाली आहे. अगरबत्ती, धूप, दीप दाखवून तर असं खूप छान प्रसन्न वाटतं आपल्याला देवाची पूजा केल्यावर. तर अशी माझी पायरीनुसार मांडणी छान मी तुम्हाला दाखवली आणि देवपूजासुद्धा झाली. तुम्ही बघितलं माझी देवपूजा मी कशी केली आणि देवाची पायरीनुसार मांडणी मी कशी करते, हे सगळं काही करता करता तुमच्याबरोबर मी सगळं शेअर केलं. हे जे काही मांडणी केली आहे मी देवपूजेची, तर ही सगळी मांडणी मी केंद्रानुसार थोडीशी केली आणि बाकीची थोडीफार मांडणी मी सगळं माझ्या माहितीनुसार केली आहे. तर माझं जसं मी देवाच्या देवाऱ्यामध्ये राहतं सगळं व्यवस्थित ठेवता येईल तसं केलं आहे. तर देवाची पूजा हे करणं, मंत्र जप करणं हे तर महत्त्वाचंच असतं, पण ते नुसतंच करायचं म्हणून आपण करायचं नसतं. तर ते सगळं काही मनापासून झालं पाहिजे आणि ते केल्याने, सगळं देवपूजा केल्याने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते, लक्ष्मी येते. तर हे सगळ्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे. तर आणि देवघरात कोणते कोणते देव असावे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि हे सगळं केल्याने आपल्या आणखी एक घरातील पॉझिटिव्हिटी निर्माण होते, निगेटिव्हिटी सगळी बाहेर जाते आणि त्याच्यामुळे आपल्या मनाला सुद्धा प्रसन्नता वाटतं आणि घरसुद्धा प्रसन्न राहतं. त्याच्यामुळे खूप काही सगळं पॉझिटिव्हिटी घडतं. तर हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. मला जेवढं माहिती असतं ते सगळं शेअर करत असते. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.